आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे महानगरपालिकेसाठी यंदा भारतीय जनता पक्षाने विशेष रणनीती आखली असून अनेक माजी नगरसेवकांचे पत्ते कापून नव्या चेहऱ्यांना रिंगणात उतरवले आहे। विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे धडाडीचे युवा नेते माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनाही पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारली। चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या वादामुळेच त्यांना तिकीट देण्यासाठी पक्षाने नकार दिल्याचं बोललं जात आहे। ऐनवेळी तिकीट नाकारल्याने निराश झालेल्या अमोल बालवडकर यांनी जिजाई गाठून मनगटावर घड्याळ बांधले। अमोल बालवडकर हे बाणेर बालेवाडी मधून इच्छुक होते। विशेष म्हणजे याच प्रभागातून 2017 ते 2022 च्या काळात ते नगरसेवक राहिले, तरीही पक्षाने त्यांना उमेदवारीसाठी शेवटपर्यंत झुंजवले। निष्ठावंत असूनही पक्षाने दिलेल्या वागणुकीमुळे बालवडकर दुखावले गेले। त्यांनी अजित पवार यांना फोन करून पक्षप्रवेशाची बोलणी केली। मंगळवारी दुपारी त्यांनी मनगटावर घड्याळ बांधले। कोथरूड विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी अमोल बालवडकर हे इच्छुक होते। पक्षाकडे उमेदवारी संदर्भात त्यांनी बोलणीही केली होती, परंतु पक्षाने चंद्रकांत पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी दिली। या सगळ्यात बालवडकर चंद्रकांत पाटील यांच्यात छुपे युद्ध सुरू झाले। मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी बालवडकर यांची समजूत काढून पुढील काळात न्याय देतो असा शब्द दिला, परंतु महानगरपालिका निवडणुकीत त्यांना उमेदवारी डावलून उट्टे काढल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात आहे। राजकारणामध्ये आता अनेक डाव असतात, त्यातला एक डाव माझ्यावरती पडलेला आहे, पण मी असा डोबीपाछड देणार यांना की ते 100% असा प्रकार पुढील काळामध्ये कोणासोबत करणार नाही। हुकुमशाही पद्धत ही योग्य नाही। प्रत्येक पक्षाने मोठं व्हावं, आकाशाला भिडावं, पण पाय जमिनीवरती ठेवावे। जो ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच्यासोबत असा अन्याय जर करत असेल तर निश्चितपणे माझ्या भागातली जनता माझ्या पाठीशी आहे। आणि आज हा अमोल बालवडकर या पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाला दाखवून देईल की कार्यकर्ता काय असतो। निर्णय राजकारणामध्ये जिवंत राहण्यासाठी केलेला आहे। अपरिहार्य कारणामुळे मला हा निर्णय घ्यावा लागतोय आणि अशा माझ्या वाईट काळामध्ये माननीय अजितदादांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला ज्या मी पक्षामध्ये 10 वर्ष तन मन धन लावून काम केलं त्या पक्षातून मला अपमानास्पद वागणूक देऊन मला त्या ठिकाणी आज डावलण्यात आलं। मागच्या 2017च्या टर्मला मी पुणे शहरामध्ये क्रमांक 2च्या मताधिक्याने निवडून आलो होतो आणि गेल्या 10 वर्षामध्ये माझ्या कामाचा आलेख आपल्या सर्वांना माझ्या जनतेला माहिती आहे। पण राजकारणामध्ये आता अनेक डाव असतात, त्यातला एक डाव माझ्यावरती पडलेला आहे, पण मी असा डोबीपाछड देणार यांना की ते 100% असा प्रकार पुढील काळामध्ये कोणासोबत करणार नाही। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।